तिसरी मुंबई आहे काय आणि ही एवढी जास्त चर्चा काय आहे त्याच्याबद्दल? पॉईंट ओमध्ये KSC टाऊन, उरणच्या खालची जागा, रायगड पेन प्रकल्पातली जागा, MSRDCतली काही जागा, याला आपण मुंबई 3.0 म्हणू शकतो. त्यात 45 मीटरचे इंटरनल रोड देखील आहेत. जस्ट इमॅजिन, एवढे मोठे रोड्स मुंबईत पण नाही आहेत. अटल सेतू या 22 किलोमीटरच्या लॉंगेस्ट सी ब्रिजनं, पण त्यांनी भारताच्या GDP मध्ये 1% वाढ झाली आहे. आपली मुलं भारताच्या बाहेर शिकायला जातात, भरपूर पैसे द्यायला लागतात फीजला, तेवढेच पैसे राहणे आणि खाण्याला जातात. हा खर्च अर्ध्यापेक्षा कमीवर येईल का? कारण की प्रकल्प जेवढे येत आहेत, नवीन अजून एक मोठं अरिना बनत आहे तिथं, जसं मेडिसन स्क्वेअर आहे न्यूयॉर्कला, 25,000 लोक उभे राहू शकतात, 24,000 लोक बसून कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतात. असं सेंटर भारतात कुठेही नाही, ते देखील इथे येतं. प्लॅन्ड शहर असं म्हटलं जातं आणि हे भारतातलं कदाचित पहिलं शहर असेल ज्याच्यामध्ये एवढा वेळ गेलाय. तर तुमचं ॲज अ एक्सपर्ट म्हणून काय मत आहे? इट इज गुड की त्याला खूप वर्ष लागले, त्यामुळे इट इज फुल प्रूफ की आता त्याच्यात चेंजेस नाही होणार, फेल होण्याचे चान्सेस. तर नैना काय आहे आणि असामान्य व्यक्तीला कळेल अशा शक्यता? नैना मी आधीच सांगितलं, नैना हा नवी मुंबई एअरपोर्टनी प्रभावित असलेलं क्षेत्र आहे. नवी मुंबईमध्ये पहिले 250 गावं होती, आता 150+ गावं आहेत अजूनही. पण त्यात नैनानीच आपल्याला मार्केट रिसर्च करून दिलाय आयता, की त्यातली पहिल्या फेजमध्ये 23 गावं त्यांनीच निवडली. म्हणजे आपलं काम सोपं झालंय. नैनानी स्वतः निवडली आहे की इथे ग्रोथ फास्ट होईल, इथे इन्व्हेस्टर फास्ट येतील, मग आपण त्या 23वरच फोकस करायचं. 3.0 मध्ये डेटा सेंटर हा मेजर ग्रोथ स्कोप म्हणून बघितला जाऊ शकतो किंवा तो एक फॅक्टर आहे ज्याच्यामुळे इन्व्हेस्टर हे रिटर्न्स मल्टिप्लाय करतील. तुम्ही याच्याकडे कसं बघता? डेटा सेंटर किंवा याच्यामुळे काय उलाढाली होऊ शकतात? फार कमी जणांना माहिती आहे की आशियातलं सगळ्यात मोठं डेटा सेंटर इज ऑलरेडी पार्ट ऑफ नैना. त्याचं नाव पण सांगतो, योटा NM1. त्यामुळे डेटा सेंटर, त्याच्या रिलेटेड जॉब्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, या सगळ्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याची पण ग्रोथ होईल. पर्यायानं त्याच्यामुळे पण रेसिडेन्शियल रिअल इस्टेट इथे ग्रो होईल. तर बऱ्याच प्रेक्षकांच्या मनात हा प्रश्न असेल की अरे मग मिनिमम किती रुपये असले पाहिजे जर आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी घ्यायची आहे? जेव्हा आपण म्हणतो की वी आर अबाउट टू बिकम द सुपर पॉवर, तर सुपर पॉवर म्हणून जगभरात मिरवता येईल असं ते शहर बनत आहे. मुंबई 3.0 याबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. आजचा जो पॉडकास्ट आहे हा खास इन्व्हेस्टरसाठी हायलाइटेड आहे, ज्यामध्ये तुम्ही नैना किंवा सिडकोच्या मुंबई 3.0 म्हणजेच तिसऱ्या मुंबईबद्दल आपण बोलणार आहोत. आजचा जो पॉडकास्ट आहे त्याबद्दल बोलण्यासाठी आपण गुंतवणूक सल्लागार जे आहेत संदीप कुळे यांना आमंत्रित केलेलं आहे. त्यांनी या पर्टिक्युलर परिसरामध्ये खूप चांगलं सबस्टेन्शियल काम केलेलं आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण कव्हर करणार आहोत की नैना म्हणजे काय, JNPT काय आहे किंवा तिसऱ्या मुंबईमध्ये आकर्षण काय आहे, अख्ख्या जगाचं लक्ष नवी मुंबई एअरपोर्ट एरियावर का आहे आणि हा फायदेशीर कसा ठरू शकेल. तुमची गुंतवणूक जर तुम्हाला मल्टिप्लाय करायची असेल तर पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा. होपफुली तुम्हाला हा पॉडकास्ट आवडेल अशी अपेक्षा करून चला तर मग सुरुवात करूया. संदीपजी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आमच्या प्रेक्षकांना तुमची थोडक्यात ओळख करून द्या. मी संदीप कुळे, BE MBA फायनान्स PhD स्कॉलर, आणि मी काही रिसर्च पेपर्स पण लिहिलेले आहेत. माझ्या नावावर एक पेटंट पण आहे. ग्रेट. आणि मी रिअल फ्रीडम कोच असं माझं डेसिग्नेशन लिहिलंय. रिअल फ्रीडम इज रिअल इस्टेट बेस्ड फायनान्शियल फ्रीडम. आणि माझी मिशन स्टेटमेंट आहे दॅट इज सेल्फ एक्सप्लेनेटरी. आय एम बिल्डिंग अन आर्मी ऑफ एम्पॉवर्ड वेल्थ क्रिएटर्स. मी नेहमी सांगतो की आय वॉज बिंग कन्सल्टंट. मी सुरुवातीपासून फायनान्शियल एज्युकेशन वर माझा भर आहे की लोक स्मार्ट असली पाहिजे. फायनान्शियली लिटरसी आजही भारतामध्ये खूप कमी आहे, त्यावर चर्चा कमी आहे, इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम्समध्ये जाणं कमी आहे. त्या मिशनला घेऊन मी निघालोय. तर वेल्थ क्रिएशनला मी नेहमी सांगतो फायनान्स, टॅक्स, इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स अँड रिअल इस्टेट या 5ही गोष्टी महत्वाच्या आहे. याच्या मुळाशी वेल्थ क्रिएशन आहे. त्यामुळे सगळे अंग महत्वाचे, बट रिअल इस्टेट इज द बेस्ट ऑफ इट. ती अपॉर्च्युनिटी तुम्हाला खूप मोठी उडी मारून देऊ शकते. बरोबर. माझ्याकडे डील्स पण असतात आणि मी एज्युकेट पण करतो. सो इन अ शॉर्ट, आय एम बिल्डिंग अन आर्मी ऑफ एम्पॉवर्ड वेल्थ क्रिएटर. तेच माझं मिशन आहे. आपण आजचा जो पॉडकास्ट आहे हा ऑडियन्सला मुंबई 3.0 किंवा तिसरी मुंबई हा जो विषय आहे हा खूप जास्त बूमिंग आहे किंवा ट्रेंडिंग आहे आज. आणि त्या असोसिएटेड रिस्क पण आहे. लोकांना फसवलं जात आहे, स्कॅम आहे किंवा चुकीचे प्लॉट विकले जात आहेत किंवा खोटी स्वप्न दाखवले जात आहेत इन टर्म्स ऑफ रिटर्न्स. काहीही बोलून विकायचं, ब्रोकरेज घ्यायचं किंवा चुकीचे
लूप होल्स तयार झालेले आहेत या सिस्टीममध्ये. ॲज अ एक्सपर्ट आम्ही तुमच्याकडे बघतोय आणि अपेक्षा आहे की ही एक मेजवानी असेल लोकांना, ज्याच्यातून ते एज्युकेट बरोबर. पण होतील आणि पर्यायी नुसतंच एज्युकेशन घेऊन उपयोग नाही, त्याच्या पुढचं तुम्ही त्यांचं बोट धरून पुढे वाटचाल पण कराल इन्व्हेस्टमेंट घेऊन. करेक्ट. माझा पहिला प्रश्न हाच आहे सर, की तिसरी मुंबई आहे काय आणि ही एवढी जास्त चर्चा का आहे त्याच्याबद्दल? फार इंटरेस्टिंग प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगेल रोहितजी, की जगभरातले एन-आर-आयज, भारतात खास करून नॉर्थ साइडचे इन्व्हेस्टर्स यांना असंख्य प्रश्न आहेत आणि बऱ्याच जणांना क्युरिओसिटी आहे. म्हणजे डायरेक्टली कंपेअर केलं तर डोलेरा सिटीचं नाव घेतलं जातं आणि त्याच्यासोबतच या नवी मुंबईच्या आसपास काय चालू आहे. कारण मोदीजी यावर बोलतात. सगळेच मोठे लीडर्स, इव्हन मुख्यमंत्र्याचं दर आठवड्याला काही ना काही ओपिनियन असतं. सिडकोचे प्रत्येकजण बोलतात. सो लॉट ऑफ क्युरिओसिटी इज अराउंड मुंबई 3.0, नवी मुंबई एअरपोर्ट रिजन. मग हे नेमकं काय? तर जसं तुम्ही सांगितलं हे खरंच मेजवानी असेल. कारण असंख्य लोकांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करून हे प्रश्न विचारून मी त्यांना क्लिअरली सांगितलंय, की एक्झॅक्टली काय? हाऊ डू यू डिफाईन मुंबई 3.0? तर पहिले मुंबई मुख्य आली, जी बरोबर. इंग्रजांनी वसवली 1700-1800च्या काळामध्ये. हं. त्यानंतर नवी मुंबई बनली. साधारण 1970-80च्या दशकात त्याचं प्लॅनिंग सुरू झालं. 2000 म्हणजे नवीन मिलेनियम जेव्हा लागलं, तेव्हा ते उदयास आलं आणि ऐरोलीपासून पनवेलपर्यंत ती जागा नवी मुंबई म्हणून ओळखल्या जायला लागली. त्यानंतरचं नवी मुंबई एअरपोर्ट, दिवा पाटील नवी मुंबई एअरपोर्ट जो आत्ता कार्यान्वित झालाय नेमका डिसेंबर 2025 मध्ये पहिली फ्लाईट तिथं लँड झाली. तिथून चित्र सगळं बदललं. तर मुंबई 3.0 म्हणजे नवी मुंबई एअरपोर्ट पासनं जवळचा एरिया जो आहे दॅट इज नैना, नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफाईड एरिया. बरं. नैना त्याचं नाव. बरं. की या एअरपोर्ट पासनं प्रभावित क्षेत्र. पण मुंबई 3.0 मध्ये नैना येतं की नाही हा एक प्रश्न असतो. बरोबर. दॅट इज अ सेपरेट थिंग. बरं. मुंबई 3.0 किंवा थर्ड मुंबई काय आहे, तर दॅट इज नेसेसरीली या पूर्ण एरियात 4 ऑथॉरिटीज काम करतात. या एक्सप्लेनेशनने तुम्हाला कळेल. पहिली MMRD आहे, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. दुसरी सिडको किंवा नैना. नैना हे सिडकोचाच भाग आहे. प्लॅनिंग ऑथॉरिटी सिडको आहे. तिसरं MSRDC, रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. त्यांच्या हद्दीत काही गावं आहेत, ते पण त्यांचं टाउनशिप वगैरे डेव्हलप करत आहे. आणि चौथं PMC, पनवेल म्युन्सिपल कॉर्पोरेशन. या 4 ऑथॉरिटी मिळून वेगवेगळे पॉकेट्स डेव्हलप करतात. या सगळ्यांमध्ये नैना इज अ सेपरेट थिंग. पण कॉमनली या सगळ्याच भागाला मुंबई 3.0 म्हटलं जाते. पण आयडियली नैना इज सेपरेट. मुंबई 3.0 मध्ये KSC टाउन, उरणच्या खालची जागा, रायगड पेण प्रकल्पातली जागा, MSRDCतली काही जागा, याला आपण मुंबई 3.0 म्हणू शकतो. नैना हा अगदी पनवेलला लागून किंवा नवी मुंबई एअरपोर्टला लागून असलेला एरिया. त्यामुळे नैना इज सेपरेट. पण जनरल डिस्कशनमध्ये मुंबई 3.0 मध्ये लोक याला पकडतात. सो वी कॅन कन्सिडर दॅट. आय गेस या 4 ऑथॉरिटीजमध्ये आपल्याला क्लिअर होईल. आणि आय प्रिफर सिडको ओव्हर एनी अदर ऑथॉरिटी. दॅट इज माय पर्सनल ओपिनियन. का? कारण सिडको इज गुड ॲट क्रिएटिंग सिटीज. त्यांचा लोगोज आहे, वी क्रिएट सिटीज. एअरपोर्ट त्यांनीच बनवलाय. या पूर्ण एरियाच्या डेव्हलपमेंटमध्ये रोहितजी आपला हिरो कोण आहे? NMIA, नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट हा हिरो आहे. BKC सारखं दुसरं BKC यायचं कारण तेच आहे. अटल सेतू जो सगळ्यात मोठा समुद्री सेतू आहे, ते बनण्याचं कारण पण नवी मुंबई एअरपोर्ट आहे. मेडिसिटी, एज्युसिटी, अजून असंख्य प्रकल्प जेवढे येत आहेत. नवीन अजून एक मोठं अरिना बनतंय तिथं. जसं मेडिसन स्क्वेअर आहे न्यूयॉर्कला. 25,000 लोक उभे राहू शकतात, 26,000 लोक बसून कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतात. असं सेंटर भारतात कुठे नाही. ते देखील इथे येते. तर या सगळ्या डेव्हलपमेंटचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे NMIA एअरपोर्ट. आणि नैनाला नाव मिळालंय, नैना हॅज डिराइव्ड इट्स नेम फ्रॉम नवी मुंबई एअरपोर्ट. बरोबर. त्यामुळे नैना इज बेटर अँड इट इज प्लॅन्ड बाय सिडको. दॅट इज वाय आय प्रिफर सिडको अँड नैना ओव्हर एनी अदर डेव्हलपमेंट ऑथॉरिटी अंडर मुंबई 3.0. थोडं विस्तृत होतं, पण आय गेस नाही, क्लॅरिटी खूप मिळाली छान असेल. आणि सोप्या भाषेत सांगितलं. मला हे विचारायचं की सर, याला प्लॅन्ड शहर असं म्हटलं जातं आणि हे भारतातलं कदाचित पहिलं शहर असेल ज्याच्यामध्ये एवढा वेळ गेलाय. मग हे फेल होण्याचे चान्सेस पण कमी आहेत असं ओव्हरऑल दिसतंय. तर तुमचं ॲज अ एक्सपर्ट म्हणून काय मत आहे? रोहितजी, भारतामध्ये अनेक ठिकाणी ग्रीनफील्ड डेव्हलपमेंट सिटीज चालू आहेत, बऱ्याच मोठमोठ्या पॉकेट्समध्ये. मुंबई इज ऑलरेडी अ फायनान्शियल कॅपिटल. त्यामुळे मुंबईला जसं डोलेरा सिटी चालू आहे, गिफ्ट सिटी, अजून नया रायपूर, असे हैदराबादच्या बाहेर नवीन सिटी, अमरावती, असे बरेच शहरं नवीन बनत आहेत. पण मुंबई इज ऑलरेडी नोन ॲज अ फायनान्शियल कॅपिटल. म्हणजे नवी मुंबई एअरपोर्ट आलं नसतं ना, तरी इथं लोकांना घरांची गरज आहे. त्यामुळे इथलं जे ग्रीनफील्ड सिटी आहे
त्याला डिमांड असणार आहे. हं. पण प्लॅनिंग चुकायला नको. बरोबर. जसं जुन्या एअरपोर्ट सोबत मुंबई एअरपोर्टच्या आसपास अनप्लॅन डेव्हलपमेंट झाली, झोपडपट्टी झाली, हं. इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रॉब्लेम आले, राईट? ते होऊ नये म्हणून हं. याला प्लॅनिंगला खूप वेळ गेला. हं. आणि एअरपोर्ट निर्माण करणं इज नॉट अ इझी टास्क, कारण त्याला बरोबर. जॉग्राफी आणि ते पॅरलल रनवेज असले पाहिजे. गाववाल्यांचा देयर आर मेनी विरोध थिंग्स. वगैरे. त्यात ती नदी होती, नदीला वळवायला लागलं, बरेच प्रॉब्लेम्स होतील. शेतकऱ्यांचा विरोध होता, तो असलाही पाहिजे, कारण दे आर हं. दॅट इज देअर लाईव्हलीहूड. त्यांचे ऑब्जेक्शन्स असतात. तर कुठल्याही ग्रीनफील्ड डेव्हलपमेंटला ना शेतकऱ्यांचा विरोध होतो, रेजिस्टन्सेस असतात. डिफरंट डिपार्टमेंट्स गव्हर्नमेंटचे ते ऑब्जेक्शन्स घेतात, की नाही बाबा तुम्ही प्लॅनिंगमध्ये एवढी 60 गावं, 200 गावं आणली आहेत. पण इथं CRZ आहे. इथून हाय टेन्शन लाईन जाणार आहे. इथून अंडरग्राऊंड पाईपलाईन आम्हाला सोडायची. त्यांचे पण ऑब्जेक्शन येतात. सो इट टेक्स लाँग टाईम. हं. आणि हे झालंच पाहिजे. असं झाल्यानंतर ते परिपक्व होतं. तर नयनाच्या बाबत 2013 पासून याचं प्लॅनिंग सुरू झालं आणि त्यामुळे आत्ता ते मॅच्युरिटी स्टेजला आहे. अँड व्हेन आय से नयना हॅज डिराइव्हड इट्स नेम फ्रॉम नवी मुंबई एअरपोर्ट. तर एअरपोर्ट जर का ऑपरेशनल झालंय, तर हे पण आता लगेच होईल. बरं. आणि सिडकोवर विश्वास आहे लोकांचा. कारण सिडकोनी प्रूफ ऑलरेडी एस्टॅब्लिश रेकॉर्ड केला आहे. आहे, ट्रॅक रेकॉर्ड आहे. कारण नवी मुंबई वसवून दाखवली आहे. हं. मुंबईला सोडून नवी मुंबई जरी कन्सिडर केली तरी ती टॉप 10 सिटीजमध्ये आहे. तिथले इन्फ्रास्ट्रक्चर, प्लॅनिंग अँड ऑल. त्यामुळे पीपल बिलीव्ह दे कॅन बँक अपॉन सिडको अँड नैना प्रोजेक्ट्स. आणि म्हणून या वर्षाच्या कालावधीत जे डेव्हलपमेंट होतं ते परिपक्व आहे. खूप प्लॅन सिटी आहे, मोठमोठाले रोड्स आहे. रोहितजी, इंटरनल रोड नैनामध्ये बेसिकली 23 गावं आहेत. त्यामध्ये टाउन प्लॅनिंग स्कीम 1, 2 असं करत करत 12 टाउन प्लॅनिंग स्कीम्स आहेत. त्यात 45 मीटरचे इंटरनल रोड देखील आहेत. हं. जस्ट इमॅजिन, एवढे मोठे रोड्स मुंबईत पण नाही आहेत. शक्यच नाही. तर आत्ता खूप प्लॅनिंगने त्यांचं चाललंय काम. वॉक टू वर्क कॉन्सेप्ट आहे. डेटा सेंटर कॅपिटल पण नैना आणि आसपासचा एरिया होतोय. तर या पूर्ण यांनी खूप प्लॅनिंगला वेळ गेला आणि जेव्हा आपण म्हणतोय की वी आर अबाउट टू बिकम द सुपर पॉवर, तर सुपर पॉवर म्हणून जगभरात मिरवता येईल असं ते शहर बनतंय. म्हणून हं. लोकांचं एक्साइटमेंट आहे. म्हणून मी पण अभ्यास केला त्याच्यावर आणि मला ती क्लॅरिटी मिळत गेली. तर इट इज गुड की त्याला खूप वर्ष लागले. त्यामुळे इट इज फुल प्रूफ की हं. आता त्याच्यात आता फेल चेंजेस होण्याचे नाही होणार, चान्सेस फेल कमी. होण्याचे चान्सेस कमी आहे. आणि म्हणून इन्व्हेस्टर्सनी पण त्याच्यात इंटरेस्ट घ्यावा. हं. ॲज कम्पेअर्ड टू MMRDA, ज्याच्यामध्ये पण काही डेव्हलपमेंट चालू आहे. MMRDA इज अ रिजनल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. हं. सिडको सारखी सिटीज बनवणारी ऑथॉरिटी नाही. त्यांना रिजन माहिती आहे. 4-5 तालुके मिळून कुठे काय करायचं, ओव्हरव्ह्यू त्यांना माहिती आहे. पण स्टील ते आर प्लॅनिंग. KSC न्यू टाउन नावाचा एक कॉन्सेप्ट आहे नैनासारखाच, तो ते बनवत आहेत. पण त्यातही तो आत्ता सुरू झालाय. 2024 मध्ये त्याचं गॅझेट आलं, नोटिफिकेशन. आता ते सुरू आहे. तर मी जे सांगितलं की खूप वेळ लागतो, 8 ते 10 वर्ष किमान. पुण्यामध्ये बघा PMRDA, इट टेक्स टाइम. विमानतळ असेल. कुठेही. तर 8-10 वर्ष, 12 वर्ष लागतात. तर KSC इज जस्ट स्टार्टेड, सो इट विल टेक मोर टाइम हं. टू स्टॅबिलाइज ते सगळे चेंजेस बरोबर. होणे, झोनिंग वगैरे होणे. म्हणून त्या आस्पेक्टनी पण ज्याचं बजेट एक सायझेबल बजेट असेल त्यांनी नैनामध्ये यावं ॲज कम्पेअर्ड टू KSC टाउन ऑर MSRDC किंवा कुठले. हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. आय थिंक आय आन्सर्ड युअर क्वेश्चन. ओके. आता तुम्ही बोलताना उल्लेख केला की हं. अटल सेतूमुळे किंवा एअरपोर्टमुळे अटल सेतू बनला किंवा हा कनेक्टिंग डॉट्स आहेत एकमेकांना. करेक्ट. आता इतक्यातच मिसिंग लिंक पण ओपन झालं. तर याच्यामुळे काय फरक पडेल असं तुम्हाला वाटतंय? डेफिनेटली इट्स अ गुड न्यूज फॉर दिस. तुम्हाला सांगतो, तुम्हाला महत्व कळेल या रिजनचं कसं आहे. साऊथ बॉम्बेवरून तुम्हाला नवी मुंबईला यायला पहिले 1.5-2 तास, कधी 2.5 तास पण लागायचे. बरोबर. तुम्ही वाशी, चेंबूर हं. मार्गे ईस्टर्न फ्रीवे घेऊनही मंत्रालयापर्यंत पोहोचायला वेळ लागायचा. आता 20 मिनिटात तुम्ही बापरे. तिकडनं इकडे येऊ शकता, कारण अटल सेतू झालाय. अटल सेतूचं ऑफिशियल वाक्य आहे, MDनी दिलेलं आहे. अटल सेतू या 22 किलोमीटरच्या लॉंगेस्ट सी ब्रिजनं, नॉर्मल ब्रिजच आहे ना तो, काही असं बरोबर. विशेष नाही. पण त्यांनी भारताच्या GDP मध्ये 1% वाढ झाली आहे. क्या बात. आणि महाराष्ट्राच्या GDPत 5%. जस्ट हं. इमॅजिन भारत किती मोठा आहे, खूप किती मोठा मोठी इकॉनॉमी आहे. आणि त्यात जर का एक ब्रिज एवढं चेंज करू शकतो, तर जस्ट इमॅजिन. सेम विथ मिसिंग लिंक आणि अटल सेतू आणि मिसिंग लिंक दोन्ही इंजिनिअरिंग मावल आहे. दोन्ही रेकॉर्ड टाइममध्ये कंप्लीट झाले. बरोबर. आणि त्यामुळे डेफिनेटली पुणे मुंबईचं जे आहे, मी त्याला नेहमी मुंबई म्हणून उल्लेख करतो, की या दोन्ही मार्केटमध्ये त्याची ग्रोथ होईल. त्यामुळे इट्स अ गुड न्यूज बोथ द इन्फ्रास्ट्रक्चर, कारण त्यांनी पूर्ण जॉग्राफीच बदलली. नेहमी सांगतो की आता तुम्ही जॉग्राफी का बदलली सांगतो. आता तुम्ही पुण्यावरनं मुंबईला जा, तर पहिले आपण पनवेल, म्हणजे कळंबोली, बरोबर. खारघर, वाशी असं करत करत जायचो. आता तुम्ही गेलात तर जेव्हा आपली अमेठी युनिव्हर्सिटी येते, त्याच्यानंतर कोण गावासाठी लेफ्ट टर्न आहे. बरोबर. तिथूनच तुमचं सगळं बायपास होतं. पनवेल, कळंबोली, वाशी, खारघर, चेंबूर
तिथून लिहिलेलं आहे, तुम्ही बरोबर. आपल्यापैकी बरेच जण गेले असणार जे आम्हाला बघतायत, विमानतळाकडे किंवा दादरला Direction जाणार आहे, board, अगदी हो. शिवनेरी किंवा नॉर्मल ट्रॅफिक पण तिथून जातं. त्यामुळे जॉग्राफी पूर्ण बायपास झाली अटल सेतूमुळे. आणि मिसिंग लिंक तुम्ही अनुभवला असेल, आय होप. नाही, गेलाय अजून आता? इतक्यात नाही गेलो. रिसेंटलीच लॉन्च नाही. अप्रतिम अनुभव आहे. म्हणजे आतापर्यंत जे आपल्याला टेन्शन असायचं की ट्रॅफिकमध्ये आतमध्ये ट्रॅफिक मध्ये अडकलो तर टायमिंग पूर्ण अर्धा 1 तास 2 तासांनी शिफ्ट व्हायचं. आता गॅरंटेड टाइम मध्ये पोहोचता तुम्ही. तिन्ही हायवे, जुना हायवे, मिसिंग लिंक आणि एक्सप्रेसवे, तिघांवरही ट्रॅफिक नसते. अगदी मोकळे, थँक्स टू गव्हर्नमेंट रेकॉर्ड टाइम मध्ये केलं. डेफिनेटली पुण्यावाल्यांसाठी, खास करून वेस्ट पुणे, हे तर डेफिनेटली नवी मुंबई विमानतळच वापरतील. ते पुरंदरकडे जाणारच नाही, कारण इकडे ट्रॅफिक अगदी मध्येच अडकू अंतर शकतात. जास्त आहे पण वेळ कमी लागेल. बरोबर. त्यामुळे म्हणजे तुम्ही त्या अँगलने बघा की पूर्ण जॉग्राफी चेंज होते, पुण्याची पण आणि मुंबईची पण. दॅट्स वाय कॉल इट मुंबई. हे नवीन क्षेत्र डेव्हलप होते, ज्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. ओके. आता न्यूजला एक आलं होतं की विरार अलिबाग कॉरिडॉर हा जो प्रकल्प आहे त्यासाठी गव्हर्नमेंटनं साधारण 31,000 कोटी का 32,000 कोटी काहीतरी सँक्शन केलंय. हा TPS मध्ये पण बऱ्याच ठिकाणी दिसतो आपल्याला. होय. आणि याच्यामुळे बऱ्याचशा चेंजेस किंवा हा गेम चेंजर कसा ठरू शकतो? भारताच्या लेवलला देखील नवी मुंबई विमानतळ किंवा पोर्ट आणि एअरपोर्ट, JNPT पोर्ट पण भारतातलं सर्वात मोठा कंटेनर बरोबर. ट्रॅफिकचा पोर्ट आहे, आणि एअरपोर्ट जो की 9 करोड पॅसेंजर हँडल करणार आहे. या कॉम्बिनेशनला भारताशी कसं कनेक्ट केलंय, त्याची कडी MMC आहे, विरार अलिबाग मल्टीपोर्ट. बरं. कसा नीट समजून घ्या. उत्तरेकडचे राज्य म्हणजे दिल्ली, हरियाणा, पंजाब, ही राज्य दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरनी कनेक्ट होत आहेत. रतलामपर्यंत तो हायवे बरोबर. झालाय, तो आता लवकरच येईल. दुसरं, पूर्वेकडची राज्य विदर्भ, समृद्धी हायवे तयार आहे, बरोबर. तो येतोय आमनेजवळ, कल्याणजवळ. हा हायवे जो उत्तरेकडनं येणार आहे तो देखील कुठे येऊन थांबणार, ठाणे, कल्याणजवळच, कारण बरोबर. मुंबईत त्याचीच ट्रॅफिक त्यांना हँडल होत नाहीये. मग आता काय करायचं, ही जी ट्रॅफिक येणार आहे म्हणजे पूर्वेकडचे राज्य विदर्भ आणि उत्तरेकडचे राज्य प्लस कार्गो या सगळ्यांचा, कारण दॅट इज इंडस्ट्रियल कॉरिडॉर. खरं आहे. इंडस्ट्रियल सगळे ट्रक्स येणार, लोड येणार, मोठी सगळं वाहतूक असते. फ्रेट सगळं तिकडनं येणार. हे सगळं मुंबईत येऊन जेव्हा थांबेल ठाण्याजवळ, त्या सगळ्यांना एअरपोर्टला जायचंय बरोबर. किंवा पोर्टला जायचंय, ते कसे जाणार? दॅट इज खूप वाय जास्त. MMC इज प्लॅन्ड, विच इज मल्टी मोडल कॉरिडॉर. आणि त्याला विरार अलिबाग रोड पण म्हणतात. विरार अलिबाग मल्टी मॉडल कॉरिडॉर. विरारपासून अलिबाग म्हणजे 124 किलोमीटर लांब आहे आणि इट इज वायडेस्ट रोड ऑफ इंडिया. 16 लेनचा हायवे आणि मल्टिपल मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट आहे. आपण असं समजू, शक्यतो पुणे मुंबई हे 2 मोठी शहरं महाराष्ट्रातली आपल्याला माहिती आहे. पुण्याची जॉग्राफी वेगळी आहे, मुंबईची वेगळी आहे. मुंबईला रिंग रोड काढणं खूप अवघड आहे. बरोबर. एकीकडे पश्चिम घाट आहे, एकीकडे समुद्र आहे. हो. समुद्राला कोस्टल रोडची व्यवस्था केली. MMC मल्टी मॉडल कॉरिडॉर इज अ रिंग रोड, जो पूर्वेकडचा आहे, विरारपासनं अलिबागपर्यंत. विरार का निवडलंय? कारण वाढवण पोर्ट, विच इज 4th मुंबई अँड 3rd एअरपोर्ट जे प्लॅन्ड आहे, त्यालाही तिकडनं कनेक्ट करायचे. म्हणून विरारपासनं अलिबागपर्यंत हा मल्टी मॉडल वायडेस्ट रोड होत आहे. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे TPS मधून तो जातोय, पण सगळ्याच TPS मधून तो जात नाहीये. TPS 8, 9, 12 आणि 11 मेजर चंक त्याचा TPS 11 मधून क्रॉस होतोय. TPS 11 अगदी एअरपोर्टच्या जवळ आहे, 5-7 किलोमीटरच्या आत. आणि विशेष म्हणजे तिथूनच तो टर्न घेतोय विरार अलिबाग मल्टी मॉडल कॉरिडॉर. तर यामुळे हा रिंग रोड जातोय मुंबईचा, तोही किती मोठं ट्रॅफिक त्याच्यात येणार, किती सारे इंटरचेंज. ऑफकोर्स इट इज एलिव्हेटेड रोड, त्याची कनेक्टिव्हिटी प्रत्येक ठिकाणी नसणार आहे. बरोबर. पण समजा NH66 येतोय कोकण आपल्या पणजीवरनं, तर त्याला इंटरचेंज द्यायलाच लागणार. अशा बऱ्याच ठिकाणी इंटरचेंजेस आहेत. तर तो थोडा अभ्यास करून त्याच्यात एंट्री घ्यावी. बट MMC काही जण डाऊट घेतात की हा होईल की नाही, का होईल? तो व्हायलाच लागणार, अदरवाईज ही जे DMIC आहे ती तिथं आणून उपयोगच नाही. ते ठाण्यात यायला आलेले नाहीयेत, त्यांना पोर्टला जायचे, एअरपोर्टला जायचे. सेम हॅपन्स विथ समृद्धी हायवे. त्यामुळे MMC होणार. त्याचा एक स्ट्रेच बराच झालेला आहे, बहुतेक मोरबेपर्यंत तो झालेला पण आहे. त्यामुळं लवकरच तो कम्प्लीट होईल. लोकांनी त्याला पण गृहीत धरून गेम चेंजर म्हणून इन्व्हेस्टमेंट करावं आवर्जून. खूप व्हॅल्युएबल इनपुट देत आहे सर. मला एक विचारायचं की आता JNPTचा आपण उल्लेख केला आणि विमानतळ हे कार्गो एअरपोर्ट म्हणून डिझाईन केलेलं आहे किंवा दोघांना कनेक्टिंग डॉट्स आहेत. याच्यामुळे तिथे इंडस्ट्रियल जे इन्व्हेस्टर आहेत किंवा इंडस्ट्रियल MNCs आहेत, यांचा आता आपण जे बोलतोय ते मोर ऑर लेस रहिवास झोन किंवा रेसिडेन्शियल ऍक्टिव्हिटी कन्सिडर करून बोलतोय. पण जर एखाद्या परिसराला ग्रोथ मिळवायची असेल तर इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्टिव्ह असणं गरजेचं आहे. तर या दोघांना कॉम्प्लिमेंटरी कसं पकडता येईल किंवा याच्याबद्दल तुमचं मत काय? JNPT आणि एअरपोर्ट कार्गो एकत्र आल्यावर काय मॅजिक होऊ शकतं?
Wait. If you are investor or industrialist looking for clear title agriculture or industrial plot across Pune, Mumbai and Konkan region, then do contact us for verified legally clear land parcels. हमेशा याद रखिए, लैंड इज लिमिटेड. अगर आपने नहीं खरीदा तो वो किसी और की अमानत होगी. अगर आपको अपनी लैंड बेचनी है या खरीदनी है तो डिस्क्रिप्शन बॉक्स एंड कमेंट में लिंक दी है, उस पर क्लिक कीजिए, फॉर्म सबमिट कीजिए, हमारी टीम आपको कांटेक्ट करेगी. थैंक यू. अॅनालॉजी एक देतो मी की दुसऱ्या ठिकाणी काय आहे, जगभरात जिथं पण तुम्ही बघाल, पोर्ट तर सगळ्यांना माहिती आहे की हजारो वर्षापासून जिथं समुद्री बंदर आहेत, पोर्ट आहेत, तिथं डेव्हलपमेंट झाली आहे. पोर्ट आणि एअरपोर्ट याचं कॉम्बिनेशन जिथं आहे तिथे रिअल इस्टेट ग्रोथ झालेली आहे. त्याचं उदाहरण बेस्ट, दुबई ऑलरेडी गाजलेलं आहे, पण दुबई साऊथ इज द न्यू थिंग. पुण्यात, मुंबईत अनेक ठिकाणी कार्यक्रम होतात. दुबई साऊथ गाजवलं जातं का? कारण दुबई साऊथला जेबेल अली पोर्ट नवीन डेव्हलप होतोय आणि दुसरं दुबईचा पोर्ट ऑलरेडी आहे, दुबईचा एअरपोर्ट ऑलरेडी आहे, पण एअरपोर्ट पण नवीन एक होतंय, अल मखदूम एअरपोर्ट. हे पोर्ट एअरपोर्टचं कॉम्बिनेशनमुळे दुबई साऊथ जसं डेव्हलप होतंय, सेम विल हॅपन हिअर. जेएनपीटी पोर्ट हा काही साधा नव्हे. मोर दॅन 70% कंटेनर ट्रॅफिक तिथून ऑलरेडी होतंय भारताचं आणि गेली अनेक दशकं होते, पण त्याला एअरपोर्टचा सपोर्ट नव्हता. आता तो झालाय आणि आत्ताच झालाय. डिसेंबर 25 मध्ये पहिलं फ्लाईट लँड झालंय. त्यामुळे अजूनही आपला जो वेळ आहे आणि त्यासाठीच ते एवढा खर्च केला ना, अटल सेतू कनेक्ट केला, इकडनं मिसिंग लिंक कनेक्ट केली, एवढ्या गोष्टी केल्यात. तर पोर्ट एअरपोर्टचं कॉम्बिनेशन कधीच फेल नाही गेलंय, कुठेच नाही गेलंय. कारण म्हणजे आपण एखाद्या गावाला, एखाद्या शहराला रस्ता जरी गेला, एखादं कॉलेज झालं, तर तिथं आपण रिअल इस्टेट ग्रोथ बघतो. इथं तर हे जगाच्या पाठीवर सुपर पॉवर बनणाऱ्या दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळे डेफिनेटली वाढणार. आणि तुम्ही जे हब म्हटले, लॉजिस्टिक हब, वेअर हाऊसिंग हब, इंडस्ट्रीजसाठी तिथं खूप स्कोप आहे. इंडस्ट्रीजसाठी खास करून वेअर हाऊसिंग आणि याचे पार्क्स. आता सिडकोनी 200+ एकरचं लँड ॲक्विजिशन केलंय. या आठवड्यातलीच न्यूज आहे, ओनली फॉर लॉजिस्टिक पार्क. तसे अनऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये अनेकसे तिथं लॉजिस्टिक पार्क्स आहेत. 4x4 लेनचा एक्झिस्टिंग जेएनपीटी रोड आहे, त्यावरूनही कार्गो मुवमेंट खूप सारी होते. त्यामुळे या एरियात हा एक अँगल झाला की रिअल इस्टेट ग्रोथ होईल, लॉजिस्टिक पार्क आणि वेअर हाऊसिंग. देर आर मल्टिपल अँगल्स, जसं की एज्युकेशन सिटी. तुम्हाला माहिती आहे, रॉबर्ट कियोसाकी, ग्रँड कार्डॉन अनेक वेळा सांगतात की स्टुडंट हाऊसिंग सगळ्यात जास्त रेंटल देणारं ऑप्शन आहे. पुण्यात आपण बघतो पीजी, शॉर्ट टर्म रेंटिंग, झोलो, हाऊजर, हे मोठमोठ्या कंपन्या याच्यावरच खूप मोठे टर्नओव्हर करतात. इमॅजिन करा, मी 1-2 मिनिटं फक्त एज्युकेशन सिटीवर बोलेल कारण खूप विशेष आहे. मी जेवढे पॉईंट सांगतोय ना, हे भारतात पहिल्यांदा होत आहेत किंवा सगळ्यात मोठी आहेत. म्हणून हे लक्षात घ्या. एज्यू सिटी पहिल्यांदा असं होतंय की आपली विद्यार्थी बघा, आपली मुलं भारताच्या बाहेर शिकायला जातात, भरपूर पैसे द्यायला लागतात फीजला, तेवढेच पैसे राहणे आणि खाण्याला जातात. हा खर्च अर्ध्यापेक्षा कमीवर येईल का? कारण की पहिल्यांदा फॉरेन युनिव्हर्सिटीज आर कमिंग टू इंडिया आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे खूप खूप धन्यवाद आहेत की त्यांनी तो खेचून आणला प्रोजेक्ट. आणि नवी मुंबई जवळच, म्हणजे नयनाच्या जवळपास 5 फॉरेन युनिव्हर्सिटीजचं सायनिंग झालंय, LOI झालंय, अजून 5-6 येत आहेत. इमॅजिन करा, भारतासाठी तर जाऊ द्या, ते स्वस्तात होईलच. आपली मुलं आज इमॅजिन करा युकेच्या युनिव्हर्सिटीत जात आहेत, समजा केम्ब्रिजला. जर का केम्ब्रिजच इथे येत आहे आणि आपल्याला चॉईस आहे केम्ब्रिजमध्ये जायचं का ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटी, का इटलीची, का युएसची, आणि ते पण अर्ध्या किमतीपेक्षाही कमी. जस्ट इमॅजिन हाऊ द थिंग्स विल चेंज. राईट. ही खूप मोठी गेम चेंजिंग आहे अख्ख्या भारतासाठी. आणि म्हणून मी बघितलं, मी दिल्लीला मागे गेलो होतो किंवा अनेक ठिकाणी कार्यक्रम घेतो, तर पीपल आर क्युरियस अबाउट दिस. जे सीझन इन्व्हेस्टर आहे त्यांना हे माहिती आहेत गोष्टी. 5-10 वर्षानंतर आपणच चर्चा करू कदाचित की अरे इथे युनिव्हर्सिटीज आल्या, आता मार्केट हाय गेलंय, मग ते काय. आत्ता ज्याला कळेल की अच्छा, मी नेहमी सांगतो की विजन म्हणजे काय, दृष्टी आणि दृष्टिकोनमध्ये काय फरक आहे. ज्याला जे दिसतं, जो त्याच्यावर रिस्क घेतो, तो विनर आहे. त्याचा अंदाज चुकूही शकतो, पण तुम्ही पॉइंटर्स करा, कनेक्ट करा डॉट, ते चित्र बनवा, एक्सपर्ट ओपिनियन घ्या, आणि देन यू कॅन गो फॉर इट. पण दिस इज अ गेम चेंजर, एज्यू सिटी. तुम्ही इंडस्ट्रियल पार्क आणि लॉजिस्टिक्स सांगितलं, हे एक कारण असू शकतं रिअल इस्टेट वाढण्यासाठी, ते तर आहेच, पण एज्यू सिटी आहेत, अजून बऱ्याच गोष्टी आहेत. तर म्हणून या पूर्ण भागाकडे ना बरेच तुम्ही याच्यात व्हिडिओज बघा, अभ्यास करा. सिडकोवर सगळी माहिती आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्याचा अभ्यास करा. का? कारण हे आपल्याच इन्व्हेस्टमेंटसाठी आहे. कदाचित एक मोठी फायनान्शियल जंप आपण घेतोय, इट कॅन जनरेट. लक्षात येत नाहीये, पण जी लोक यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, लाईक यू, की तुम्हाला कळतंय की हे 10 वर्षापूर्वी काय होतं, आता काय आणि 10 वर्षानंतर काय असू शकेल, त्याची डेप्थ. ते म्हणतात ना की समुद्राची खोली मोजायची असेल तर तुम्हाला पाण्यात उतरावं लागतं. काही लोक दुरूनच बीचचा आनंद घेत आहेत आणि नंतर त्यांना लक्षात येईल की अरे बाबा, ही ऑपॉर्च्युनिटी आपल्याकडे होती आणि ती आपण गमावली.
खूप छान. मला यालाच पकडून विचारायचं आहे, आता नैनाचा उल्लेख केला तुम्ही, तर नैना हा सोप्या भाषेत काय आहे? बऱ्याच लोकांना हे मुलीचं नाव वाटतं. म्हणजे खरं सांगायचं तर ही हां, कमेंट होती एका व्हिडिओच्या हां, खाली ज्यावेळेस होय, मी रिसर्च करत होतो. होय. तर नैना काय आहे आणि याच्यामध्ये टीपीएसचा उल्लेख झाला. तर टीपीएस हा विषय काय? हा सामान्य व्यक्तीला कळेल अशा शब्दात सांगा. सोप्या भाषेत सांगतो. नैना मी आधीच सांगितलं. नैना हा नवी मुंबई एअरपोर्टनी प्रभावित असलेलं क्षेत्र आहे. हं. नवी मुंबईमध्ये पहिले 250 गावं होती. आता 150 प्लस गावं आहेत अजूनही. पण त्यात नैनानीच आपल्याला मार्केट रिसर्च करून दिलाय आयता, की त्यातली पहिल्या फेजमध्ये 23 गावं त्यांनीच निवडली. म्हणजे आपलं काम सोपं झालंय. नैनाने स्वतः निवडली आहे, की इथे ग्रोथ फास्ट होईल, इथे इन्व्हेस्टर फास्ट येतील. मग आपण त्या 23 वरच फोकस करायचं. बरोबर, ती 23 गावं कुठे आहेत? नावं तुम्ही सांगत नाही बसणार आता, तुम्हाला बरोबर. मिळेल. पण मुंबई-पुणा एक्सप्रेसवे, NH4 आणि NH66 म्हणजे पणजीला जाणारा हायवे. याच्या दोन्ही साइडला आयदर साइड ऑफ ऑल दीज 3 हायवेज कनेक्टिव्हिटीज ही 23 जी गावं गावं आहेत. आहेत ती. हं. पळसपा फाट्यापासून खाली शिरडोनपर्यंत आणि वरच्या साइडला कलावंतिनीचा दुर्ग किंवा तळोजाची बॅक साइड इथे ते 23 गावं आहेत. या 23 गावांमध्ये वेगवेगळ्या TPS बनवल्या. टाउन प्लॅनिंग स्कीम. टाउन प्लॅनिंग स्कीम 1, 2, 3 उपनगरं म्हणू शकतो आपण. हं. तसं त्याचं लिटरल मिनिंग नाही, पण TPS 1 समजण्यासाठी सांगतो. समजा TPS 1 मध्ये 3 गावं आहेत. TPS 8 मध्ये 10 गावं आहेत. कधी 3 आहेत, कधी 4 आहेत. डिपेंड ऑन जिओग्राफी, लोकेशन दे हॅव क्रिएटेड दॅट. आपल्याला काय समजून घ्यायचं आहे ॲज अन इन्व्हेस्टर, की कुठला TPS बेटर आहे तो पहिले शोधणे. नाही ना तर तुम्हाला मी सांगितलं. त्यातला TPS कुठला बेटर आहे तो तुमचा अंदाज लावायचा, थोडा अभ्यास करून. ऑफकोर्स एक्सपर्ट ओपिनियन घ्या. त्यानंतर थंब रूल हा असेल, की एअरपोर्ट आपला जो हिरो आहे नवी मुंबई एअरपोर्ट. जवळ नवी असेल. मुंबई एअरपोर्टच्या जेवढ्या जवळ असेल तेवढं चांगलं. पण एवढ्याही जवळ नको की फनेलमध्ये याल आणि हाईट रिस्ट्रिक्शन्स आहेत. हं. सो यू हॅव टू फाइंड द स्वीट स्पॉट, की तो कुठे आहे. त्यासाठी अगेन यू नीड एक्सपर्ट ओपिनियन. तर जनरली जे जंक्शन आहेत, 2-3 रोड एकत्र येत आहेत, 2-3 हायवेज एकत्र आहेत, त्याच्या जवळपासचा एरिया घ्यावा. एअरपोर्टपासून 7, 8, 10 किलोमीटरच्या आत तुम्ही असलात तर योग्य असेल. तर TPS इज टाउन प्लॅनिंग स्कीम ज्याच्यात शहरं बनणार आहेत नवीन. त्याचं प्लॅनिंग पण 12-13 वर्षापासून झालंय, त्यामुळे ते परिपक्व आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं माझं, की जे भारतात कुठेच होत नाहीये. मी एक एक्झाम्पल देतो. पुण्याच्या बाहेर तुम्ही शेती घेऊ शकता. कोल्हापूरच्या बाहेर शेती घेऊ शकता. बरोबर. का घेतो आपण शेती? कारण स्वस्तात मिळते. आणि अपेक्षा करतो, की आपल्याला ॲप्रिसिएशन होईल 5 वर्ष, 10 वर्षानंतर. पण आपल्याला हे माहीत नाही तिथं झोन कुठला पडेल. बरोबर. गव्हर्नमेंटनी जर का आजूबाजूची रिझर्वेशन 4 गावं बरोबर. घेतली तर झोन बदलू शकेल, रिझर्वेशन बदलू शकेल, गार्डन होऊ शकेल, किंवा रोड जाईल किंवा स्कूल जाईल किंवा स्मशानभूमी होईल, माहीत नाही आपल्याला. खरं. तरी आपण घेतो आणि तरी ॲप्रिसिएशन होतं. कम्पेन्सेशन मिळेल तो भाग वेगळा. इथे काय फरक आहे नयनामध्ये, विच इज इम्पॉर्टंट पॉइंट टू नोट. तुम्ही शेती घेताय, पण बाय डिफॉल्ट तुमचा कुठल्या ना कुठल्या TPSमध्ये NA प्लॉट तयार होतोय. हं. विदाऊट अप्लाइंग टू एनी गव्हर्नमेंट, एनी ऑथॉरिटी. सिडको बाय डिफॉल्ट त्या जागेला तुम्हाला NA प्लॉट देते. हे याला FP म्हणतात, फायनल प्लॉट. दिस इज द गेम चेंजर. ही लाईन जरी समजली ना, की रिअल इस्टेटमध्ये तुम्ही जाणता, तुम्ही एक्सपर्ट आहात ऑलरेडी, की जी व्हॅल्यू चेन आहे, हं. रॉ लँड त्याला कन्वर्ट करून मग तुम्ही जागा घेता, Value मग addition. प्लॉटिंग करता, असं करत करत याच्यात ती उडी बायपास होते सगळं बरोबर. करून आणि तुम्ही डायरेक्टली घेताय. तर ते कन्व्हर्जन काय आहे? तुमची 100 गुंठे जागा असेल किंवा तुम्ही घेतली असेल आता रिसेंटली, तर बाय डिफॉल्ट तुम्हाला 40% कन्व्हर्जन मिळणार, विच इज द हायेस्ट या पूर्ण रिजनमध्ये. थर्ड मुंबईमध्ये जेवढ्या ऑथॉरिटीज सांगितल्या मी, त्यात 40% हायेस्ट कन्व्हर्जन रेट आहे. दॅट इज द फर्स्ट विन फॉर नैना इन्व्हेस्टर्स. 2.5 चा बेसिक FS आहे, हं. विच इज ऑलवेज गुड. अर्लियर इट वॉज 1.2, 1.5. आता हा 2.5 आहे बेसिक. हाईट रेस्ट्रिक्शन्स कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू उल्वे, पुष्पक नगर, करंजडे, कारण ते फनेलमध्ये आहे. हं. तर ह्या 3 गोष्टीमुळे जर का बाकी ठिकाणी तुम्हाला 1x, 2x रिटर्न मिळाला असेल, हं, हं. तर इथं इथे 3x, जास्त. 4x मिळू हो. शकतं. ही खूप युनिक गोष्ट आहे. ही नोट केली पाहिजे नयनाच्या बाबतीत. मला एक विचारायचं सर, आपण ऑफ द कॅमेरा बोलताना बोललो की हो. डेटा सेंटर येणार आहे किंवा पेन हा एरिया किंवा हं. 3.0 मध्ये डेटा सेंटर हा मेजर ग्रोथ स्कोप म्हणून बघितला जाऊ शकतो किंवा तो एक फॅक्टर आहे हं. ज्याच्यामुळे इन्व्हेस्टर हे रिटर्न्स मल्टिप्लाय करतील. तर तुम्ही याच्याकडे कसं बघता, डेटा सेंटर किंवा याच्यामुळे काय उलाढाली होऊ शकतात? डेटा सेंटर हा माझा आवडता विषय आहे. मुळात डेटा हा सगळ्या जगाचाच आवडता विषय आहे, कारण डेटा इज द न्यू ऑइल. आता आपण ऑइलसाठी झगडतोय, आता तुम्ही बघताय सीन काय, बट डेटा इज द न्यू ऑइल. म्हणून सगळे मोठे प्लेयर, फेसबुक असेल, रिलायन्स असेल, गुगल असेल, हे डेटाच्या अवतीभोवती तेच राज्य करतायत जगावर. हं. हळूहळू ते उदयास येईल, समजेल लोकांना. अभिमानाची गोष्ट परत ही आहे की डेटा सेंटर कॅपिटल ऑफ इंडिया ही पण नवी मुंबईच्या जवळच आहे.
मुंबईतच आहे. बरोबर. ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपण ऑलरेडी फ्युचरिस्टिक आहे आणि हे हवेतल्या गोष्टी नाही आहेत. तर डेटा सेंटरची जी पॉलिसी गव्हर्नमेंटनी बनवली त्याच्यातच इन्क्लूड आहे. आणि फार कमी जणांना माहिती आहे की आशियातलं सगळ्यात मोठं डेटा सेंटर राईट. इज ऑलरेडी पार्ट ऑफ नैना, सॉरी नॉट नैना, नवी मुंबई रिजनमध्येच आहे. 3.0. त्याचं नाव पण सांगतो, योटा NM1. जे सॉफ्टवेअर इंजिनियर, सॉफ्टवेअरमध्ये काम करणारे लोक असतील त्यांनी जरूर याचा अभ्यास करावा. तर असे अनेक डेटा सेंटर्स इथं अजून येणार आहेत. त्या हिशोबाने लँड ॲक्विजिशन ऑलरेडी झालेली आहे. त्यामुळे डेटा सेंटर, त्याच्या रिलेटेड जॉब्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्स या सगळ्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्याची पण ग्रोथ होईल. पर्यायानं त्याच्यामुळे पण रेसिडेन्शियल रिअल इस्टेट इथे ग्रो होईल. ही बरोबर. एक महत्वाची गोष्ट आहे. तर डेटा सेंटर इज ऑल्सो अ रिअल इस्टेट अपॉर्च्युनिटी. भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून याच्याकडे बघितलं जात आहे असं बऱ्याच व्हिडिओमध्ये क्लेम करतायत लोक. तर हे कितपत खरं ठरू शकतं? डेटा सेंटरच्या रिलेटेडच हा प्रश्न आहे, राईट? बरं. तर मी उदाहरण एका माझ्या व्हिडिओमध्ये दिलंय की चायना इज लिडिंग बरोबर. कंट्री नाव. तर चायनानी गुइयांग नावाचं शहर आहे त्यांचं, तिथं त्यांचं डेटा सेंटरचं कॅपिटल बनवलंय. ते काही खूप प्रसिद्ध शहर नाही, पण डेटा सेंटरसाठी काही प्रॉब्लेम्स आहेत, जसं इलेक्ट्रिसिटी, थंड वातावरण असावं वगैरे वगैरे. म्हणून अंडर वॉटर पण डेटा सेंटर करायचं काहीतरी प्लॅनिंग चालू होतं. म्हणून त्यांनी गुइयांग निवडलं. इथे पण आपल्याला जॉग्रफी अशी आहे नैनाच्या जवळ किंवा नवी मुंबईच्या आसपास की पश्चिम घाट आहे, थंड वातावरण आहे, कंपेअर इकडनं समुद्र आहे. त्यामुळे देखील नैनाचं या रिजनचं नियुक्ती झाली असणार डेटा सेंटर कॅपिटल. म्हणून जे गुइयांगला झालंय चायनाचं डेटा सेंटर कॅपिटल, तीच इथं रिपीट होईल स्टोरी. बरं. त्यामुळे याच्यावर बेस्डच सिलिकॉन व्हॅली आहे किंवा पुढच्या गोष्टी आहेत. म्हणजे एकदा डेटा आपल्याकडे आहे, डेटा सेंटर आणि त्याच्या अलाइड गोष्टी, तर पुणे आपल्या जवळच आहे जिथं सॉफ्टवेअरचं कॅपिटल आहे. त्याच्यामुळे इथेही पुणे मुंबईचं जेव्हा कॉम्बिनेशन होईल तेव्हा वी कॅन कन्सिडर दिस ॲज अ सिलिकॉन सिटी ऑल्सो. आता प्राइसिंग कन्सिडर करता बऱ्याच प्रेक्षकांच्या मनात हा प्रश्न असेल की अरे मग मिनिमम किती रुपये असले पाहिजे जर आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी घ्यायची आहे, तर त्याबद्दल थोडक्यात सांगा. चालेल. ऑब्व्हियसली इथं जर का एवढी डिमांड आहे तर प्राइस पण वाढणार, कारण प्राइस तर कुठली ऑथॉरिटी ठरवत नाही, मार्केट ठरवतं. अटल सेतू जेव्हा झाला ना त्यावेळी इट वॉज राईट टाइम अकॉर्डिंग टू मी. तेव्हा एंट्री असायला पाहिजे होती. एअरपोर्ट लॉन्च नव्हता झाला, लोकांना वाटत होतं होईल नाही होईल. त्यावेळेस ज्यांनी एंट्री केली ना ते फायद्यात आहे. अजूनही चान्स गेलेले नाहीये, पण तेवढं एखाद 1 किंवा 2x रिटर्न तुमचं गेलं असं गृहीत धरा, पण स्टील इट इज पॉसिबल. आता रेट्स एंट्री इथं बरीच हाय तिकीट आहे. हाय तिकीट क्लायंट्स पण आमच्याकडे येतात, विचारपूस करतात, त्यांचं बजेट वेगळं आहे. पण आता एंट्री घ्यायची असली, लो तिकीटमध्ये यायचं असलं तर ग्रुप फॉर्म करणं आवश्यक आहे. तुमचा स्वतःचा ग्रुप असला तो, किंवा काही लोक काम करतायत, माझंही त्याच्यात काम चाललंय की आपण एकत्रित येऊन लो तिकीटमध्ये एंट्री घेऊ शकतो का, कारण अजूनही शेतीच्या जमिनी विकत घेतल्या जाऊ शकतात, किंवा त्याच्या बेस्ड काही आपण मॉडेल करू शकतो का, बिल्डर, ग्रुप ऑफ इन्व्हेस्टर आणि लँड ओनर यांना मिळून असे काही आम्ही प्रकार करतोय. त्याच्यामध्ये लोअर तिकीट साईज मे बी लेस दॅन 50 लाख ऑल्सो. त्याच्यामध्ये तुम्ही एंट्री घेऊ शकता, कदाचित जागा घेऊ शकता, डिपेंड्स. कारण जोपर्यंत आपला व्हिडिओ रिलीज होतोय तर तिथे एक सायकल मी बघितली की साधारण 8 महिने 10 महिन्यात रेट डबल होत आहे. इतकं न्यूज आहे, कारण दर आठवड्याला मुख्यमंत्र्यांचं काहीतरी स्टेटमेंट असतं, किंवा डॅवोसला गेले तेव्हा तुम्हाला माहिती असेल टाटाने $11 बिलियन इन्व्हेस्टमेंट करायचं घोषित केलं स्वतःहून. अशा गोष्टी जेव्हा येतात किंवा एखादी फॉरेन युनिव्हर्सिटी ऍड होते तर त्यांनी न्यूज वाढते, रेट्स वाढतात. फार्मर्स मार्केट आहे सध्या, आणि प्रत्येक फार्मर सेल नाही करत आहे रोहितजी, हे लक्षात घ्या. कारण त्यांनाही कळतंय की मला याने प्लॉट मिळणार आहे वगैरे वगैरे. त्यामुळे सगळे फार्मर सेल नाही करत आहे. सप्लाय इज लिमिटेड, डिमांड मोर, मोठी तर प्राइस विल कीप ऑन इन्क्रीजिंग. पण त्या इन्क्रीजिंग प्राइसला आपण ब्रेक करू शकतो बाय कमिंग इन ग्रुप सिंडिकेशन. 50 lakhs इज द मिनिमम तिकीट साईज वेअर यू कॅन एंटर. बट डिस्क्लेमर हे आहे, लीगल क्लॅरिटी तुमची असली पाहिजे. कोणी किती छान सांगत असला, किती मोठी कंपनी वाटली तरी लीगल एक्सपर्ट आपला ठेवायचा. CA, CFA, आपली लायबिलिटी काय, आपले फायनान्शियल्स काय. उगच खूप मोठी गोष्ट होते म्हणून खूप मोठी उडी मारण्यात अर्थ नाही. आपली भूक, आपली ॲपेटाईट बघून, रिस्क ॲपेटाईट बघून एंट्री घ्यावी, आणि जागेचा जो एक्सपर्ट असला त्याचं एक्सपर्ट ओपिनियन घ्यावं. देन ओनली इट इज सजेस्टेड. खूप सोप्या भाषेत तुम्ही मुंबई 3.0 समजावलं सर. आपण पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्यात आहे, तर आमच्या प्रेक्षकांना शेवटचा सल्ला काय असेल ॲज अन इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट? मुंबई 3.0 म्हणा, नैना म्हणा, या भागामध्ये जी ग्रोथ आहे ती भारतात कुठेच नाही आहे. का? कारण त्याला इतिहास आहे. मुंबई फायनान्शियल कॅपिटल आहे, बॉलिवूड आहे, एंटरटेनमेंट कॅपिटल आहे, आता मेडी सिटी होती, डेटा सेंटर कॅपिटल, एज्यू सिटी होती वगैरे वगैरे. तर परत 25-30 वर्ष हा चान्स येणार नाही आपल्याकडे शेतीतून प्लॉटमध्ये उडी मारायचा. कदाचित माझ्याकडे अनेक लोक जे आलेत ना,
वन ऑन वन मीटिंगमध्ये देखील त्यांनी मला उदाहरणं सांगितले की सर आम्ही उल्वेमध्ये प्लॉट बघितला होता, तो चान्स आमचा मिस झाला. नवी मुंबईत ऐरोलीत आम्ही त्यावेळी बघितलं होतं 30 वर्ष आधी, तो चान्स मिस झाला. असंच तुम्हाला म्हणायची वेळ आली नाही पाहिजे. बट हॅव्हिंग सेड दॅट, मी म्हणतोय म्हणून तुम्ही लगेच उडी नाही मारायची. यू शुड टेक केअर. तुमचे लिगल ड्यू डिलिजन्स करूनच एंट्री घ्यायची. तर डोंट मिस दिस चान्स. ड्यू डिलिजन्स करून तुम्ही एंट्री घेत असाल तर इट कॅन जनरेट जनरेशनल वेल्थ फॉर यू. दॅट इज द गोल्डन रूल. बरोबर. आणि आय कॅन बेट की ॲज कम्पेअर्ड टू एनी अदर रिअल इस्टेट प्रपोजल, डोलेरा असेल किंवा बाकीचं, त्याच्यापेक्षा अकॉर्डिंग टू मी दिस इज द बेस्ट प्रपोजल वी हॅव नाव फॉर लिमिटेड पिरियड ऑफ मंथ्स. खूप छान सोप्या पद्धतीनं संदीपजींनी आपल्याला तिसरी मुंबई समजून सांगितली. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्यांच्या टीमचा कॉन्टॅक्ट आपण जे काही तुमचा एक फॉर्म वगैरे असेल किंवा व्हॉट्सअपचा कनेक्ट असेल तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तुमच्या जर कडून चांगला प्रतिसाद मिळाला तर आपण पुन्हा त्यांना एकदा इन्व्हाइट करू सविस्तर डिस्कशनसाठी. तुम्ही डिरेक्टली त्यांच्याशी कनेक्ट करू शकता. होपफुली तुम्हाला आजचा पॉडकास्ट खूप व्हॅल्यू प्रोव्हाइड करून गेला असेल. अशाच नवीन नवीन पॉडकास्टसाठी सबस्क्राईब करा आणि आज रजा घेतो. भेटूया लवकरच. थँक्यू. थँक्यू सो मच.